हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे कंट्रोल्यांची भाजी आणि ती मी पाव किलो कंट्रोली घेतलेली आहेत. ती आता मी स्वच्छ धुवून घेते आणि परत मी स्वच्छ धुतल्यानंतर परत पाण्यामध्ये घालून ठेवली, म्हणजे कुठे कचरा वगैरे अडकलेला असेल तर तो निघून जाईल त्याच्यासाठी. आणि आता आपण भाजी बारीक चिरून घेऊया. तर आपल्याला अशा प्रकारे त्याचा देठ जो आहे तो काढून टाकायचा आहे आणि मी कशा प्रकारे चिरून घेते ते तुम्हाला अगोदर दाखवते. इथूनच मधून मी कट करून घेतलं आहे आणि त्याचे आता आपल्याला उभे असे तुकडे करायचे आहेत. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला बिया आतमधल्या ज्या बिया असतात जून झालेल्या तर त्या सहज काढता येतात. जर तुम्ही मोठे तुकडे करून घेतले तर पूर्ण आतमधला गर तुम्हाला काढून टाकावा लागतो. जसं आपण कारल्याच्या भाजीमध्ये वगैरे बिया काढताना सगळा गर काढून टाकतो तशा प्रकारे. तर तसं न काढता आपण ह्याच्यामधल्या फक्त बिया वेगळ्या करू शकतो. तर त्याच्यासाठी मी अशा उभ्या चिरून घेतलेली आहे उभी भाजी. आणि हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्या सहज निघतात. अशा उभी जर भाजी चिरली तर त्या पटकन काढता येतात आपल्याला. आणि जर कोवळी जर असेल भाजी तर त्याच्या बिया नाही काढल्या तरी चालेल, फक्त जोन भाजीच्याच बिया काढून टाकायच्या आहेत. तर आता मी ह्या भाजीचे बिया काढून टाकते आणि त्याच्यानंतर बाकीची भाजी चिरून पण त्याच्यामधल्या जर जोन असतील तर त्या बिया काढून बाजूला करते आणि त्याच्यानंतर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. भाजी एक पावसाळी रानभाजी आहे आणि खूप पौष्टिक आहे, त्याचे खूप चांगले गुणधर्म आहेत. तर तुम्ही पण नक्की करून बघा कधीतरी पावसाळ्यामध्ये. तर इथे माझी भाजी सगळी चिरून झालेली आहे आणि त्याच्यामधल्या मी बिया पण काढून टाकल्यात. जर मध्ये मध्ये तुम्हाला दिसत असतील तर त्या कोवळ्या आहेत म्हणून मी ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर एकदा पाण्यातून काढून घेतली आहे, जास्त वेळ धुतली नाही आहे. तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया. तर इथे एका कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातला आहे. आता मी थोडासा कढीपत्ता पण घालते आणि कांदा आणि कढीपत्ता व्यवस्थित आपण मऊ होईपर्यंत मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. तर इथे कांदा मी अगोदर परतवून घेते व्यवस्थित आणि कांदा आपला थोडासा मऊ झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये एक छोटा टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे तो पण. आणि आता टोमॅटो पण आपण परतवून घेऊया, तो पण थोडासा मऊ झाला पाहिजे. तर आता ह्याच्यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ घातल्यामुळे टोमॅटो पण लवकर शिजेल आणि कांदा पण करपणार नाही आपला. तर मी ते मीठ घालून घेतलं आहे. आणि आता मी इथे थोडंसं हिंग घालते. आता घालूया आपण थोडीशी हळद, एक पाव चमचा होईल एवढी हळद घातलेली आहे. त्याच्यानंतर घालूया लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला तिखट कमी जास्त हवं असेल तसं तुम्ही ॲड करू शकता. तर इथे मिक्स मसाला आहे हा, मिरची पावडर आणि गरम मसाला मिक्स केलेला, तर ती मी घातली आहे. आणि हे आता मसाले कांद्यामध्ये मी परतवून घेते व्यवस्थित. त्याच्यानंतर आपण जी भाजी चिरून ठेवलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. ही भाजी तुम्ही वाटण घालून पण बनवू शकता किंवा नुसतीच जरी अशी बनवली तरी चांगली लागते, पण थोडीशी कडवट लागते. तर जर तुम्हाला जास्त कडवट लागत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गूळ पण घालू शकता, चिमूटभर. म्हणजे जास्त गोड करायचं नाही आहे आपल्याला, फक्त चव बदलण्यापुरती गूळ घालून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून 1-2 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. तर बघा, थोडीशी भाजी नरम झालेली आहे, जास्त शिजली नाही आहे. तर मी पाणी घातलं नव्हतं त्याच्यामुळे मी जरासं परतून घेते, नाहीतर मग खाली करपणार. आणि ह्याच्यामध्ये आता आपण कडधान्य घालून घ्यायचे. तर मी इथे हिरवे वाटाणे भिजवून घेतलेले आहेत, तर ते मी ह्याच्यामध्ये घालून घेते. जरासे मी वाफवून घेतलेत, ते जास्त शिजवले नाही आहेत पण ते घालते. आणि जर तुम्हाला दुसरं कोणतं कडधान्य घालायचं असेल तर ते पण तुम्ही घालू शकता. जर लाल चवळी जर असेल तर ती घातली तर खूप छान टेस्ट येते आणि खूप छान लागते भाजी. तर आता ही भाजी मी मिक्स करून घेतली आणि परत झाकण ठेवून परत थोडा वेळ शिजवून घेतलेली आहे. तर आता बघा, बऱ्यापैकी भाजी आपली शिजत आलेली आहे. तर इथे मी आता थोडंसं वाटण घालणार आहे. एक खोबरं आणि कांदा भाजून वाटण तयार केलेलं आहे, तर ते घालते आहे मी. तुम्ही जर नाही घातलं तरी चालेल, पण इथे मी कडधान्य वापरले त्याच्यामुळे मी वाटण घातलं आहे. जर कडधान्य नाही घातलं तर नुसतीच भाजी बनवली आणि वरून थोडंसं ओलं खोबरं घातलं तरी छान लागते. तर भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे. आता मी वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि गॅस बंद करून घेतला आहे.
आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.